तिसरा भाग आसन ओके. हा राऊंडच कापायचा आहे बरं का असा. सरळ धागा लावून लगेच शिवायला बस. मशीन घे कोणते चांगले आहे ते कोपऱ्यातली का राऊंड कापूनच सरळ कापायचं. का नाही धागा आणला तर आपल्याला काम करायचं म्हटल्यावर धागा असला पाहिजे ना. म्हटलं सगळे येणार नक्की कोणाची साडी काढणार काय माहिती. घे ना तिच्या फक्त असं घेऊन आले की आणि असंच करून तुम्ही धोती पण लहान मुलांसाठी बनवू शकता. एवढंच करायचं, त्याला काही पदर लावायचं नाही, वर फक्त नेफा लावायचा. धोतर त्यांच्याकडे सांगा, त्यांनी त्या जरा ट्रेनर तिकडून घालवायला लागेल. ते उभा राहायला नाही जाणार. तू बाजूला होतं जायचं, तसं नाही जायचं. नाही कापलं ते जाता खाली सरळ काढावं लागेल. हा विजय काय नाव आहे यांचं? विजयच ना. विजय यांना जरा फिटिंग मारून द्या मॅडमला. तुझे फोन शिवताना कसं शिवायचं? तर शिवताना इथे प्लेट टाकायचे असतात. मी धोतर शिवायला गेलते. डायरेक्शन वरच्या बाजूला राहील तुमचं प्लेटिंगचं. डायरेक्शन वरच्या बाजूला प्लेट तयार करायच्या. ह्या आसनच्या मापाच्या इथं पण मोजायचं हे किती इंच आहे तेवढ्याच आपल्याला इथं प्लेट्स तयार करायच्या. जेवढा आसन आहे तेवढ्या प्लेट्स इथं तुमच्या तयार करून आता किती आहे ते मोजायला. प्लेट्स करून आसन एवढा हा एवढा भाग बरोबर, हा एवढा भाग, हा एवढा भाग झाला पाहिजे. नाही तिकडून आता जेवढं सांगते तेवढंच फॉलो म्हणजे आपण आसन ज्या साईडने टाकलं त्या साईडला आपल्या प्लेट्स आल्या पाहिजे. याच्या तशा तेवढ्याच, याच्या खालच्या पायाच्या पण तेवढ्याच आणि पदराच्या पण तेवढ्याच करायच्या. धरा आधी हेच करायला घे.